नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक 2025 ची प्रभाग रचना करायची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक न्याय निवाड्यामध्ये निवडणूक प्रक्रिया मुक्त, निपक्ष आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त आणि निपक्ष आणि पारदर्शक ही तत्व डावलण्यात आले असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करून नगरसेवक संख्या चोरी करण्यात आले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचना सुनावणी दरम्यान केला आहे. ठाणे महापालिका प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या 270 तक्रारींवर आज ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. या सुनावणीला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेविरोधात आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केलेत. प्रभाग रचना 2011 सालच्या जनगणनेच्या आधारावर केली जात आहे असे जाहीर करण्यात आले. प्रभाग रचनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यामध्ये प्रभागाची लोकसंख्या दर्शवण्यात आली. मात्र मसुद्यामध्ये प्रगणक गट यांचे नकाशे आणि प्रति प्रगणक गट लोकसंख्या, त्यातील अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या ही मूलभूत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या मसुद्यामधील लोकसंख्येचा कोणताही पडताळा घेता आला नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करूनही सदर माहिती प्राप्त झाली नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. नागरिकांना योग्य व पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे याकरिता निवडणूक घेतल्या जातात. त्यासाठी पूर्ण शहरातील लोकसंख्या लक्षात घेऊन एकूण नगरसेवक पद संख्या निर्धारित केली जाते. एकूण नगरसेवक पद संख्येनुसार प्रति नगरसेवक लोकसंख्या ठरवली जाते. सामान्यतः 4 नगरसेवकांचा एक प्रभाग व आवश्यकता भासल्यास 3 किंवा 5 नगरसेवकांचा एक प्रभाग अशी प्रभाग रचना करणे अपेक्षित आहे. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या ठरविताना सरासरी लोकसंख्येच्या 10% जास्तपर्यंत किंवा 10% कमीपर्यंत इतकी लोकसंख्या कमी जास्त करता येते. ठाणे महानगरपालिकेची प्रति 4 सदस्य प्रभाग सरासरी लोकसंख्या 56,228 आणि प्रति 3 सदस्य सरासरी लोकसंख्या 42,171 इतकी आहे. 10% जास्त व 10% कमी असा एकूण 20% लोकसंख्या फरकाचा गैरफायदा घेऊन ठाणे शहर क्षेत्र व दिवा क्षेत्र येथे कमी लोकसंख्येचे प्रभाग बनवण्यात आले आणि कळवा मुंब्रा क्षेत्रात जास्त लोकसंख्येचे प्रभाग बनवण्यात आले आहेत. या प्रकारे कळवा मुंब्रा क्षेत्रात 4 सदस्यांचा पूर्ण एक प्रभाग चोरण्यात आला आहे, असा आरोप देखील आव्हाड यांनी केला आहे. कोपरी येथील 12 बंगला शासकीय वसाहतीमधील न्यायाधीशांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकेत छताचा भाग कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही विभागाने कोणतीही दुरुस्ती केली नसल्याने या प्रकरणी न्यायाधीशांच्या पतीने कोपरी पोलीस ठाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यातील 12 बंगला परिसरातील एका इमारतीच्या सदनिकेत 2023 पासून न्यायाधीश व त्यांच्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. इमारत जीर्ण होत असल्याने या इमारतीमध्ये राहणाऱ्या न्यायाधीशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी दिल्या होत्या, परंतु विभागाकडून इमारतीमध्ये कोणतीही डागडुजी झाली नाही. सायंकाळी सदनिकेतील शयनागृहात अचानक मोठा आवाज झाला व न्यायाधीशांच्या पतीने शयनागृहात पाहिले असता छताच्या प्लास्टरचा भाग कोसळला होता. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, परंतु घटनेनंतर न्यायाधीशांच्या पतीने याबाबत कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे सार्वजनिक बांधकाम विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 125 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. बोरिवलीहून ठाणेमार्गे नाशिकला निघालेल्या एसटीच्या मागील टायरमधून अचानक धूर येत असल्याची बाब काल सकाळी 9:15च्या सुमारास समोर आले. हा प्रकार कॅडबरी सिग्नल येथे घडला. यावेळी बसमध्ये 13 प्रवासी प्रवास करत होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्याबरोबर त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेचा परिणाम काही वेळ वाहतुकीवरही झाला. टोईंग करून बस एका बाजूला केल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. एसटी चालक मनोहर काळे आणि वाहक हिरालाल बोडके हे दोघे सकाळी बोरिवलीहून नाशिक येथे शिवाई बस घेऊन निघाले होते. यावेळी बसमध्ये 13 प्रवासी प्रवास करत होते. त्यातील 3 ठाण्यात तर 10 प्रवासी नाशिक येथे उतरणार होते. बस ठाणे मार्गे असल्याने कॅडबरी सिग्नल येथून खोपड एसटी आगारात जाताना बसच्या मागील टायरमधून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस वाहतूक, पोलीस अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली व बसमधील प्रवासी यांना सुखरूप उतरवून बसच्या टायरवर होजिरियलच्या मदतीने पाणी मारण्यात आले व या घटनेमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका व्हावी यासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सध्या सुरू आहेत. यातील मेट्रो 4 प्रकल्प वडाळा, घाटकोपर, कासारवडवली आणि 4A कासारवडवली ते गायमुख मार्गिकेच्या निर्माणाची कामे ठाणे शहरात सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या महिन्यात मेट्रोच्या चाचणीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मेट्रोच्या रुळावर डबे देखील चढवण्यात आलेत, परंतु चाचणीची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. त्यामुळे मेट्रो सध्या तरी या भागात प्रवास करणाऱ्यांसाठी शोभेची भावली ठरत आहे. ठाणेकरांकडून देखील यावर तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आणि वाहतूक कोंडी, खड्ड्यांची समस्या नागरिकांनी विसरून जावी यासाठी तर हा प्रकार नाही का, असा प्रश्न ठाणेकर विचारत आहेत. ठाणे शहरात नागरिकीकरण वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा ताण मध्य रेल्वे शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर बसत आहे. त्यामुळे ठाण्यातील नोकरदारांना मुंबई गाठता यावी यासाठी MMRDA कडून मेट्रो 4 आणि 4A प्रकल्पाची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाची कामे सध्या घोडबंदर भागातून सुरू आहे. घोडबंदर भागात पावसामुळे रस्त्याचे अक्षरशः चाळण झाले. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, खड्ड्यामुळे रस्त्याची झालेली वाईट अवस्था यामुळे घोडबंदर भागातून प्रवास करणाऱ्यांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. ऑगस्ट महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोची चाचणी सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर MMRDA कडून हालचालींना वेग आला. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रो मार्गिकेवर कोच उभारण्याची कामे सुरू झाली. काही दिवसांपूर्वीच मेट्रो मार्गिकेवर मेट्रो ट्रेन सज्ज देखील झाले. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्यांची नजर मेट्रोच्या ट्रेनवर गेल्यास मेट्रो लवकरच धावणार अशी स्वप्न निर्माण होऊ लागली. तर काही जण हा प्रकार म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सुरू असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. मेट्रोची चाचणी या महिन्यात होणार असली तरी तिची तारीख प्रशासनाने अद्याप स्पष्ट केलेली नाही. नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली. ठाण्याची मी सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल. त्यासाठी तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा करत वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात युतीचा आग्रह धरलाय आणि या युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेल, असेही नाईक यावेळी म्हणाले. भारतीय जनता पार्टीच्या सेवा पंधरवड्यानिमित्त वर्तकनगर येथील पक्षाच्या जिल्हा विभागीय कार्यालयात नाईक यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक काल आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेवक संदीप लेले, नारायण पवार,
सुनील जोशी, मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, स्नेहा आंबरे, अर्चना मनेरा, नंदा पाटील, प्रतिभा मडवी, दीपा गावंड यांच्यासह माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना नाईक आक्रमक भूमिका घेत नवी मुंबईप्रमाणे ठाण्यातही भाजपची सत्ता येऊ शकते असा दावा केलाय. तुम्हाला यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल. तुम्ही तयार आहात का? या त्याच्या आव्हानाला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिलाय. नवी मुंबई महापालिकेवरही अनेकांचा डोळा आहे, पण त्यांना मी उत्तर देणार आहे. वरिष्ठ नेते महायुतीबाबत निर्णय घेतील, पण युतीत कार्यकर्त्यांचा सन्मान होत नसेल तर मी कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यावेळी पहिला विरोध करणारा मी असेन, असेही नाईक म्हणाले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.